हॅलो गाईज, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही चांगले असतील आणि मी पण मस्त आहे. पडदा उघडला ना, इकडं हवा येते आणि तर इथं बनवते मेथी, आपलं मेथीचे पराठे बनवते आणीसाठी म्हणजे आमच्या दोघींसाठी. आणीचे पप्पा गेले तर ड्युटीला, तर थोडीशी मेथीची भाजी टाकली आहे आणि मीठ टाकून थोडंसं उकडून घेते ना 5-10 मिनटं, आणि मग पुढची प्रोसेस दाखवते मी तुम्हाला. तर बघा, आणि असं पसारा करून गेली. ती खेळत होती सकाळी तर घर बनवून, आणि आता परत आवरून घेते थोडंसं तिचं मला, आणि मग बनवते. थोडंसं 5-10 मिनटं उकडू देते आणि मग थोडंसं कट करून घेईन आणि मग बनवते. पुढची प्रोसेस दाखवते मी तुम्हाला. तर मित्रांनो, आपलं जे मेथी उकडायला टाकलेली होती ना, ती आता झालेली आहे. तर काहीतरी ठेवलं. काय ग? काय? काय झालं? गरम आहे, चटका लागतोय. आणि थोडंसं कट करून घेते आणि मग बनवायची सुरुवात करते. तर गरमच आहे, आताच काढलं ना, चटका लागतोय. मस्त शिजून गेलेली आहे भाजी. थोडीशी कच्ची बनवली ना तर पोरांना त्रास होतोय, म्हणून कधी कधी हनीला पोटात पण दुखायला लागतं भाजी ना, मेथीची भाजी, म्हणून मग शिजवून घेतलेली आहे मी आणि इथं कट करून घेतली आहे. तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय काय काय ॲड केलेलं आहे मी. तर थोडीशी दही घेतलेली आहे आणि हळद, लाल तिखट, हिरवी मिरची आणि लसूण पेस्ट म्हणजे वाटून घेतलं आहे, आणि कस्तुरी मेथी घेतली थोडीशी, आणि बेसन पीठ थोडंसं घेतलेलं आहे. ओवा आणि जिरं पण टाकलेलं आहे. तर आता मळून घेते पीठ मी व्यवस्थित. तर मित्रांनो, आपलं पीठ जे मस्त म्हणजे मळून झालेलं आहे. तर आता 10 मिनटासाठी ना रेस्ट करायला सोडते मी. तर मित्रांनो, आपला जो आहे पहिला पराठा झालेला आहे. आणि हिला जोरात भूक लागली होती, म्हटलं पटापट तिला पहिले एक पराठा देऊन देते. मग म्हटलं बनवते आणि मग दाखवते तुम्हाला.
छान येत आहे मस्तपैकी. आणि तिकडं जेवण करते म्हणजे पराठे खाते ती, तर तुम्हाला दाखवते. हे बघा काय ग, मजा येते का? तर दही दिली, दहीसोबत दिली कारण की तिला दही खायची होती. म्हटलं तू नुसती दही नको खाऊ, पराठ्यासोबत खाय असं करून मग तिला दही दिली काढून. तर आता मस्त हौशीने खाते ती. तर तिला आहे ना असं बाहेरचं दिसलं का लगेच मग मी बाहेरचं ते असे करते ना. मग म्हटलं आता ना थोडंसं तिला नवीन काय पदार्थ बनवून दिला ना तर ती बाहेरचं थोडंसं इग्नोर करेल ना खायला. त्याच्यामुळे लहान पोरांचं तसंच असतं, बाहेर दिसलं का लगेच हे घे ते घे असं असते. तर घरातलंच जास्तीत जास्त प्रयत्न करते की घरातलंच जेवण करायला पाहिजे तिने, कारण की तब्येत ती एकदम बारीक आणि वाढत नाही आहे, तिची तब्येतच वाढत नाही आहे. त्याच्यामुळे मग तिला घरचंच जेवण कसं तरी थोडंफार काय असे ना पण घरातलंच जेवण देत जाईल तिला. त्याच्यामुळे काल परवाच्या दिवशी आपलं हेच डोसा बनवलेला होता, मुगाचा डोसा. मुगाचे डोसे पण खूप आवडले तिला. आणि मेथीचा पराठा बी चांगलाच आवडलेला आहे तिला. तर अशाच प्रकारे नवीन रेसिपी दाखवेल मी, मला जसं जमेल तसं. तर प्रॉपर तर नाही येत मला, पण मला जसं जमतंय ना तसं बनवत असते मी घरच्या घरी. तर आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर आपला तिसरावाला पराठा जो आहे तो रेडी झाला आहे. आणि आता मी ब्लॉग बंद करते आणि भेटू उद्या. बाय.